श्री स्वामी समर्थ। तर स्वामी चरित्र सारामृतचे पारायण कसे करावे, का करावे आणि त्याचे नियम अटी काय आहेत हे आपण जाणून घेऊया। तर सर्वात आधी आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचे असं ग्रंथ आणायचा आहे। हे बघा, माझ्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला उलटं दिसत असेल कारण माझा समोरचा कॅमेरा चालू आहे। तर हे बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत ही अशी पोथी आपल्याला घरी आणायची आहे आणि ह्या चरित्र सारामृतचं आपल्याला पारायण करायचं आहे। या पोथीमध्ये एवढी ताकद आहे का आपलं नशीबसुद्धा बदलू शकते। जी काही आपली इच्छा आहे ती सगळी पूर्ण होते, कारण स्वामी आणि स्वामी चरित्र सारामृत हे आपल्यासाठी एकदम वरदान आहे, म्हणून याचं पारायण आपण करायचं असते। तर याचे पारायण आपण किती करू शकतो, तर 1, 3, 5, 7, 11, 21, 51, 101 असे आपण पारायण करू शकतो। पण आपल्या इच्छेनुसार जी काही इच्छा आहे आपली ती स्वामीसमोर आपल्याला मांडायची आहे आणि या पोथीचं आपल्याला पारायण करायचं आहे। तर पारायण करताना काही आपल्याला कुठल्याही म्हणजे विषयाबद्दल आपल्याला शंका आणायची नाही। एकदा आपल्या मनात विचार आला का मला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे, तर तो स्वामी आपल्याकडं नक्की करून घेतात। पण कुठल्याही दिवसाची कुठल्याही वाराची आपल्याला वाट बघायची नाही। आपल्या मनात जेव्हाही इच्छा झाली की मला स्वामींचं पारायण करायचं आहे, तर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही पारायण करायला बसा, कारण ही स्वामींची इच्छा असते आपल्याकडून पारायण करून घ्यायची आणि आपली इच्छा असते आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी। कारण स्वामी एवढी आपल्या मनातली इच्छा जाणून घेतात का आपल्याकडनं स्वतःहून ते निर्विघ्नपणे पारायण पार करून घेतात। तर आपल्याला जेव्हा आपण स्वामी चरित्र पारायण करतो तेव्हा आपल्या कुठल्याही पूजेची मांडणी करायची नाही आहे। फक्त आपण स्वामींजवळ हात जोडून नमस्कार करायचा, स्वामींना आपली इच्छा सांगायची आणि आपण जेवढे दिवस स्वामींचे पारायण करणार आहोत ते स्वामींना सांगायचं आहे का स्वामी माझी ही इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एवढे दिवस स्वामी चरित्र सारामृतची पोथी वाचून माझे पारायण पूर्ण करणार आहे। तर तुम्ही हे माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार करून घ्यावी। आणि जेव्हा आपण पारायण करायला बसतो तेव्हा कोणाबद्दल राग रुसवा आणि घरात भांडणं करू नये। पारायण हे कोणीही करू शकतो, लहानापासून ते मोठ्यापर्यंत, मोठ्यापासून ते वृद्धापर्यंत कोणीही पारायण करू शकता। फक्त आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे। स्वामीवरती पूर्ण विश्वास तुम्ही ठेवायचा आहे का स्वामी माझी इच्छा पूर्ण करणारच आणि आपली इच्छाही पूर्ण होतेच, एवढी ताकद या स्वामी चरित्र सारामृतच्या पारायणामध्ये आहे। या पुस्तकामध्ये एवढी ताकद आहे का या पुस्तकाचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे, कारण मी पहिल्याच पारायणामध्ये स्वामींचा अनुभव घेतला आणि पहिलाच मी माझी जी काही इच्छा होती स्वामींनी पूर्ण केली। जसं मी पारायण केलं तसंच मी तुम्हाला सांगत आहे। तुम्ही कुणाबद्दलही कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या बोलण्याने किंवा बळजबरीने पारायण करू नका। तुम्ही स्वइच्छेने, कारण आपली स्वतःची इच्छा पूर्ण करायची असेल तर स्वामींजवळ तुम्ही इच्छा व्यक्त करा आणि मनापासून तुम्ही पारायणाला बसा आणि नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील। जर तुम्ही पहिल्यांदा पारायणाला बसले असाल तर तुम्ही डायरेक्ट 21 का 51 या पारायणामध्ये जाऊ नका। तुम्ही पहिल्यांदा 11 दिवसाचंच पारायण करा। तर 11 दिवसाचं पारायण तुम्ही कसं करणार, तर पहिल्याच दिवशी जे काही मी सांगितलं आहे तुम्हाला स्वामीजवळ नमस्कार करायचा आहे, स्वामींना आपली इच्छा सांगायची आहे आणि मी एवढे दिवस पारायण करणार आहे। तर तुम्ही पहिल्या दिवशी एवढं सगळं सांगितलं का पारायणाला बसा। पोथीमध्ये 21 अध्याय असतात, हे 21 अध्याय तुम्हाला संपूर्ण पठण करायचं आहे। 1 ते 21 हे अध्याय पूर्ण पठण करायचा आहे। स्वामी चरित्र सारामृत पठण झाल्यावरती आपल्याला स्वामींची आरतीसुद्धा म्हणायची आहे। आरती झाल्याशिवाय आपलं पारायण पूर्ण होत नाही। आपल्या स्वामी चरित्र सारामृतचं पारायण चालू असताना आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे, कारण जे दिवस आपण स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायला बसतो त्या दिवशीपासून आपल्याला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे। जर आपले घरातले मांसाहार करत असतील तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता, पण आपण स्वतः मांसाहार करायचा नाही आहे। पहिला आपण आपलं पारायण पूर्ण करायचं आणि मग घरच्यांना जे काही पाहिजे ते आपण बनवून देऊ शकता, पण दुसऱ्या दिवशी डोक्यावरनं पुन्हा आंघोळ करून आपल्याला पारायणची सुरुवात करायची आहे। तर अशा तऱ्हेने आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे।
स्वामींचं पारायण हे संकल्पयुक्तसुद्धा आपण करू शकतो. आपल्याला एका हातात पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर आपल्याला आपलं गोत्र, आपलं नाव हे सगळं स्वामींना सांगायचं आहे आणि मी एवढे एवढे दिवस स्वामींचं पारायण करणार आहे हे सांगून ते पाणी आपल्याला एका ताटात सोडायचं आहे आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की मी आजपासून पारायणाला बसले आहे. माझं पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पार करून घ्या. तुम्हाला माझी माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.